नमस्कार शेतकरी मित्रांनो. कुठल्याही पिकांचं नियोजन करत असताना अचूक पाणी व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. योग्य वेळी अचूक पद्धतीने आपण जर पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्या उत्पादनामध्ये 100% मध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी झालेलो असतो. मग बरेच आपल्या शेतकरी बंधूंचे प्रश्न असतात की मी अमुक अमुक पिकाची लागवड ही माझ्या शेतामध्ये केलेली आहे, तर मी याला पाणी किती दिवसांनी देईल? तर पाणी देण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या त्या ठिकाणी दोन गोष्टी असतात. एक गोष्ट म्हणजे की आपली जमीन कशी आहे, हलकी आहे, मध्यम आहे की काळवट डीप सॉइल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जमिनीला त्या ठिकाणी वापसा किती दिवसांनी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वापसा या गोष्टीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी अजूनही जर आपण रविराज ॲग्रो चॅनलवरती नवीन असाल, सर्वप्रथम रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ हे आपल्यापर्यंत लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचतील. शेतकरी मित्रांनो, जर शेती करत असताना जे काही पिकाचं उत्पादन आपण घेतो त्याच्यामध्ये फळबागा असतील, भाजीपाला पिकं असतील, या सर्वांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचा कीड रोग नियंत्रणापेक्षाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कोणता जर असेल तर तो म्हणजे आपल्या पिकाला करायचं असलेलं पाणी व्यवस्थापन. ते पाणी व्यवस्थापन करत असताना वापसा कंडिशनवर पाणी देणं, अशा गोष्टी आपण आजपर्यंत ऐकत आलोय. प्रश्न बरेच शेतकरी बंधूंचे असतात की पाणी किती दिवसाला देऊ, कसं देऊ, किती वेळ देऊ. या गोष्टींपेक्षा ही महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला सर्वात प्रथम वापसा म्हणजे नेमकं काय ही गोष्ट समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे. तर वापसा म्हणजे काय शेतकरी मित्रांनो, की वापसा म्हणजे आपल्या पिकाला त्या ठिकाणी जमीन जर आपण बघितली, त्या जमिनीमध्ये हवा आणि पाणी या दोन गोष्टी या अत्यंत महत्वाच्या असतात. या दोन गोष्टींचं आपल्या जमिनीमध्ये असणारं प्रमाण म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये असणारा वापसा. आता हा वापसा म्हणजे जर आपण बघितलं तर आपल्या एखाद्या पिकाला जर आपण त्या ठिकाणी पाणी दिलं तर पाणी दिल्याच्या नंतर आपल्याला जमिनीतून हवेचे बुडबुडे निघताना त्या ठिकाणी दिसत असतात. हे बुडबुडे म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये असणारं हवेचं प्रमाण. आणि हे पाणी दिल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जी हवा त्या ठिकाणी असते ही हवा त्या ठिकाणी निघून जाते आणि फक्त पाणी आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी शिल्लक राहत. पर्यायानं जर बघितलं तर काही 1-2 दिवसानंतर जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी पाणी हे आपलं जमिनीमध्ये त्या ठिकाणी जिरून जात असतं. आणि जिरून गेल्यानंतर किंवा बऱ्यापैकी पाण्याची वाफ सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी पुन्हा हवेची पोकळी त्या ठिकाणी तयार होते आपल्या जमिनीमध्ये. अशा पद्धतीनं पाणी आणि हवा या दोन्हींचं संतुलित अशा प्रकारचं मिश्रण जर आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी जर असेल तर आपली जमीन ही वापसा कंडिशनर आहे, असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. मग मित्रांनो, हा वापसा त्या ठिकाणी नेमकं का महत्वाचा आहे? वापसा महत्वाचा आहे याच्यासाठी की ज्यावेळेस आपण जर बघितलं तर पिकाला वाढीसाठी पाणी आणि हवा या दोनही गोष्टींची त्या ठिकाणी गरज असते. समप्रमाणात पाणी आणि समप्रमाणात हवा जर आपल्या जमिनीमध्ये असेल तर आपली माती त्या ठिकाणी मोकळी असते, सॉइल पोरोसिटी ज्याला म्हणतात. ही माती जर आपली हवेशीर एकदम मोकळी त्या ठिकाणी भुसभुशीत असेल तर त्यावेळेस आपल्या जमिनीला, आपल्या पिकाला त्या ठिकाणी मुळांना वाढीला चालना मिळत असते. मुळं त्या ठिकाणी जमिनीतील असणारा अन्नद्रव्याचं अपटेक मोठ्या प्रमाणावरती चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करत असतात. परंतु जर पाणी जर जास्त झालं तर अशा वेळेस वॉटर लॉगिंग अशी जी एक इंग्रजीमध्ये कन्सेप्ट आहे, वॉटर लॉगिंग होतेच म्हणजेच मुळांना आवश्यक असणारी हवा त्या ठिकाणी मिळत नाही आणि पर्यायानं आपलं पीक त्या ठिकाणी अपटेक करू शकत नाही. पाणी जास्त झाल्याच्या नंतर मुळं आपले ऍक्टिव्ह नसल्या कारणानं आवश्यक आपल्या पिकाची वाढ त्या ठिकाणी खुंटलेली दिसते. पर्यायानं पिकाला पिवळेपणा सुद्धा आलेला आपल्याला बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी दिसत असतो. म्हणूनच मित्रांनो, वापसा कंडिशन ही आपल्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. आता जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळेस ही वापसा कंडिशन जर असेल, हवा, ऑक्सिजन मोकळं त्यामध्ये जमिनीमध्ये जर खेळती राहत असेल तरच आपल्या जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीवाणू हे त्या ठिकाणी जिवंत राहतात. पर्यायानं आपल्या जमिनीमध्ये असणारे जे काही अन्न घटक आहे ते पिकाला योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी त्या सूक्ष्म जीवाणूंचं कार्य हे त्या ठिकाणी खूप मोलाचं आहे. म्हणूनच आपल्याला वापसा कंडिशन मेंटेन करणं हे आपल्या पिकामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. मग आता नेमका हा वापसा कंडिशन किंवा आपलं पीक आपलं वापसावरती आलेलं आहे आणि आता आपल्या पिकाला पाणी देणं हे गरजेचं आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी कसं ओळखायचं? साधी आणि सोपी पद्धत आहे मित्रांनो. बऱ्याच वेळेस बघितलं तर हलकी जमीन असू द्या, काळवट जमीन असू द्या, हलकी जमीन असेल तर साधारणपणे 4 ते 5 दिवसामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वापसा येऊ शकतो. मध्यम जमीनमध्ये 7 ते 8 दिवसामध्ये वापसा येऊ शकतो. काळी दमदार आणि डीप सॉइल जर असेल तर साधारणपणे 20-25 दिवसांपर्यंत सुद्धा ती जमीन ही वापशावर त्या ठिकाणी येऊ शकत नाही. कारण अशा जमिनीमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी चिकन माती असते, काळवट जमीन असते, चिकट अशा प्रकारची माती असल्या कारणानं तो ओलावा जास्त काळ त्या ठिकाणी टिकून राहतो आणि आपली जमीन ही त्या ठिकाणी वापशावरती येताना आपल्याला दिसत नाही. तर मित्रांनो, हा वापसा ओळखायचा कसा? जर आपण बघितलं, आता ही जर माती आपण या ठिकाणी जर घेतली
ही माती माझ्या हातामध्ये हाताला चिटकत नाहीये आणि लगेच मोकळी होऊन जाते. पण जर ज्या ठिकाणी हे ड्रीप आहे, ड्रीपच्या खालची जर माती घेतली, या मातीचा त्या ठिकाणी गोळा होतो. एकदम गोळा होतो आणि हाताला सुद्धा माती चिकटते. अशा वेळेस त्या ठिकाणी ड्रीपच्या खाली आता पूर्णपणे वाफसा नाहीये, परंतु बेडच्या खाली जर आपण बघितलं तर माती एकदम मोकळी आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आता वापसा कंडिशन. तर ज्या वेळेस आपली बेडच्या खाली जी काही पिकाची लागवड आपण केली आहे, त्या ठिकाणी जर जेव्हा अशी माती आपल्याला मोकळी त्या ठिकाणी मिळेल, त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पिकाला पाण्याची गरज असते. आता याचे फायदे जर आपण बघितले, वापसा कंडिशन मेंटेन करून जर आपण पाणी दिलं, तर आपल्याला त्या ठिकाणी पिकाच्या मध्ये काय फायदे होतील. याच्याबद्दल जर सविस्तर माहिती जर आपण बघितली, तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी देत असताना आपण वापसा कंडिशनवर जर पाणी दिलं, म्हणजे माझ्याकडे पाण्याची उपलब्धता आहे म्हणून मी पिकाला 2-2 दिवसाला पाणी देईल, 3-3 दिवसाला पाणी देईल. यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी, ती महत्वाची गोष्ट म्हणजे पिकाला वापसा कंडिशन येईल, म्हणजेच पिकाला त्या ठिकाणी भूक लागेल आणि अशाच वेळेस आपण त्या ठिकाणी जर पाणी दिलं, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पाण्याची बचत सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. दुसरी गोष्ट, हवा आणि पाणी यांचं संतुलित मिश्रण हे आपल्या जमिनीमध्ये राहिल्या कारणानं जमिनीची सॉइल पोरोसिटी ज्याला म्हणतात, हवा खेळती जमिनीमध्ये राहील. पर्यायनं हवे आपल्या जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीवाणूंची संख्या सुद्धा त्या ठिकाणी जिवंत राहील. सूक्ष्म जीवाणू आपल्याला जमिनीत असणाऱ्या अन्न घटकांचा उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी काम करतील आणि जेवढं पाणी पिकाला आवश्यक आहे तेवढं दिल्या कारणानं पिकाची वाढ सुद्धा आपल्याला जोमदार होईल. पिकाची पांढरी मुळीची वाढ चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला पर्यायनं आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना त्या ठिकाणी दिसणार आहे. मित्रांनो, आपण जे काही भाजीपाला पिकं करतो किंवा फळबागा असतील, अशा सर्व पिकांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापसा कंडिशन ही अतिशय महत्वाची आहे. म्हणूनच मित्रांनो, जे काही पाणी आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी कुणालाही विचारण्यापेक्षा आपण आपल्या जमिनीमध्ये, आपली जमीन कशी आहे आणि जमिनीमध्ये आपल्याला पाणी किती दिवसाला लागेल, ही आपली वापसा कंडिशन जर आपल्याला त्या ठिकाणी जर समजली, तर योग्य प्रकारे आपण आपल्या पिकाचं उत्तम प्रतीचं नियोजन त्या ठिकाणी करू शकतो. योग्य प्रकारे जर आपण नियोजन पाणी व्यवस्थापनाचं केलं, वापसा कंडिशनवर जर पाणी दिलं, तर आपल्या पिकाला नैसर्गिकरित्या एक प्रकारची ताकद आणि जेवढी भूक आहे तेवढंच जर त्याला पाणी मिळालं, तर पीक आपलं जोमदार त्या ठिकाणी चालणार आहे. पर्यायानं पुढे येणारे जे काही आजार असतील, बुरशीजन्य जमिनीतून होणारे बुरशीजन्य प्रादुर्भाव असतील किंवा तुमचे कीड रोग, तुमचं जर झाड सशक्त जर जोमदार राहिलं, तर आपल्या कीड रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कमी झालेला नक्की दिसून येईल. मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.